पावसाळी शेती. पावसाळा हा भारतात शेतीसाठी एक महत्त्वाचा हंगाम आहे. या हंगामात भरपूर पाऊस पडतो, ज्यामुळे अनेक प्रकारची पिके घेणे शक्य होते. पावसाळी शेतीमध्ये अनेक फायदे आहेत, जसे की पाणी उपलब्धता. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते, ज्यामुळे सिंचनाची गरज कमी होते. हवामान. पावसाळ्यात हवामान थंड आणि दमट असते, जे अनेक पिकांसाठी अनुकूल असते. उत्पादकता. पावसाळ्यात पिकांची उत्पादकता जास्त असते. विविधता. पावसाळ्यात अनेक प्रकारची पिके घेणे शक्य होते. पावसाळी शेतीमध्ये घेतली जाणारी काही प्रमुख पिके. भाताची पिके. भात हे भारतातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे आणि ते मुख्यतः पावसाळ्यात घेतले जाते. ज्वारी आणि बाजरी. ज्वारी आणि बाजरी ही दोन मेळाची पिके आहेत जी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तूर आणि उडीद. तूर आणि उडीद ही दोन कडधान्ये आहेत जी पावसाळ्यात घेतली जातात. सोयाबीन. सोयाबीन हे एक तेलबिया आहे जे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मका. मका हे एक ज्वारी पीक आहे जे पावसाळ्यात घेतले जाते. भाज्या. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या घेतल्या जातात, जसे की भेंडी, वांगी, पालक, मेथी, कोथिंबीर, टोमॅटो इत्यादी. पावसाळी शेती करताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी. योग्य पिकाची निवड. हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार योग्य पिकाची निवड करणे आवश्यक आहे. पेरणीची योग्य वेळ. पावसाळ्यात पेरणीसाठी योग्य वेळ निवडणे आवश्यक आहे. खत आणि पाणी व्यवस्थापन. पिकांना योग्य प्रमाणात खत आणि पाणी पुरवणे आवश्यक आहे.